प्लास्टिक फुलांच्या बंदीच्या मुद्द्यावरनं विधानसभेत जुगलबंदी रंगली आहे। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्लास्टिक फुलांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारकडून तातडीनं नोटिफिकेशन काढून कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं। सोबतच प्लास्टिक फुलं वापरणाऱ्या डेकोरेटर्सला दोषी ठरवलं जाईल असंही सांगितलं। त्यानंतर अनिल परबांनी कारवाईपूर्वी डेकोरेटर्सला ठराविक वेळ द्या, अन्यथा लग्न मोडल्याचा ब्लेम मुद्दा मांडला म्हणून आमच्यावर येईल अशी भीती बोलून दाखवली। त्यावर तुमच्यावर ब्लेम येणार नाही याची काळजी घेऊ असं म्हणत मिश्किल टोलाला गावलाय। नोटिफिकेशन आपण प्लास्टिक बंदीचं काढलेलं आहे, याच्यासोबत त्याच्या अंतर्गत एक स्पेशल नोटिफिकेशन स्पेसिफिक प्लास्टिकच्या किंवा तत्सम फुलांच्या बंदीच्या संदर्भात स्पेसिफिक मेन्शन करून ते काढलं जाईल। त्याकरता वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल आणि महानगरपालिकांना देखील सूचना देण्यात येतील, त्यांनाही अधिकारित्या देण्यात येईल की त्यांनी अशा प्रकारच्या मार्केट्सवर कारवाई करावी। जे डेकोरेशन करणारे किंवा जे हॉल्स आहेत, बँक्वेज आहेत, यांनाही नोटिसेस देण्यात येतील की त्यांनी हे वापर करू नये, वापर केलं तर त्यांच्यावर काय कारवाई करता येईल हेही या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आम्ही पडताळून पाहू आणि त्यात ते शक्य असेल तर याच नोटिफिकेशनच्या अंतर्गत ज्या बँक्वेजमध्ये अशा प्रकारचे आर्टिफिशियल फुलं वापरले जातील त्यांनाही त्या संदर्भात दोषी मानलं जाईल। मुंबईत किंवा महाराष्ट्रात लग्नाचा सीझन चालू आहे। आपण उद्यापासून आज नुसते इथे बोललात ना, आज रात्रीपासून सगळ्यांना हॉल बंद करायला सुरुवात करतील। यांना एक स्पेसिफिक पिरियड द्यावा की एवढ्या कालावधीमध्ये हे सगळं बंद करावं, नाहीतर उद्यापासूनची सगळी लग्न मुंबईत बंद होऊन जातील। अडचण आहे ही प्रॅक्टिकल अडचण आहे, कारण नाहीतर आजपासून मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सुरू होतील की आणि आमच्या नावाने बोंबाम करतील, केटर सगळे आमच्या नावाने सुरुवात होतील, एकतर दर वाढवून टाकतील सगळे किंवा आणखीन काहीतरी भानगडी करतील। त्याच्यामुळे तुम्ही एक विंडो पिरियड द्यावा त्यांना की एवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला हे सगळं बंद करावं लागेल आणि त्याच्यानंतर जो कोण करेल त्याच्यावरती तुम्हाला कठोर कारवाई तुटलं अशी बातमी येऊ नये म्हणून त्यांनी जे सांगितलं दॅट इज सजेशन फॉर ॲक्शन।